सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही नवरा बायको आहात आणि तुमचं सुरुवातीला खूप चांगलं जमत होतं. खूप एकमेकांवर प्रेम होतं. कधीही कुठल्याही प्रकारचं भांडण झालं नाही. परंतु आता बऱ्याच दिवसापासून किंवा बऱ्याच महिन्यांपासून तुमच्या नात्यामध्ये काहीतरी ताणतणाव आलेला आहे. छोट्या मोठ्या गोष्टीवरून काही ना काहीतरी वाद होतं किंवा एकमेकांवर प्रेम करणं जणू काही विसरूनच गेलेत. अगदी छोटे मोठे जरी वाद असले तरी पण ते वाद हे विकोपाला जाऊ लागलेत. आता त्यासाठी काय करावं? आपल्या नात्यात घट्टता, मधुरता किंवा भरपूर प्रेम वाढावं, त्यासाठी आजचा उपाय तुमच्यासाठी. आताचा जो उपाय आहे, हा उपाय फक्त नवरा बायकोंसाठी आहे, ना की बॅचलर मुलांसाठी आहे. आता ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा. आजचा विषय इतका सुंदर आहे आणि व्हिडिओ इतका सुंदर आहे की कुठेही स्किप न करता ऐका. कारण ज्या लोकांमध्ये अतिशय भांडण होतं, अतिशय त्रास ज्या लोकांना होतो, त्या लोकांसाठी आजचा विषय खूप महत्वाचा आहे. ज्या वेळेला नवरा बायको दोघे एकत्र झोपतात, म्हणजे ज्या वेळेला बेडवर झोपायला जातात, त्यावेळेला त्या बेडवर व्हाईट कलरची चादर ही अंथरून त्यानंतरच झोपा. व्हाईट कलरचं बेडशीट अतिशय महत्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्ही रात्री झोपता त्यावेळेला एक अजून उपाय करू शकता. मोरपंख जे असतात, मोरपंख तुम्हाला माहिती, जे ओरिजिनल असतील ते मोरपंख तुम्हाला आपल्या बेडवर ठेवायचे आहेत. म्हणजे ज्या साईडला तुम्ही झोपता त्या उशीकडे तुम्हाला काही मोरपंख ठेवायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही पती असू द्यात किंवा पत्नी असू द्यात, जी पिलो असते त्या पिलोला जवळ घ्या आणि मॅनिफेस्ट करा काय, की तुमच्या नात्यात खूप मधुरता आलेली आहे. तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम करता. तुमचं नेहमीचं जे भांडण आहे हे भांडण मिटलेलं आहे. ह्या सर्व गोष्टी तुमच्यापासून लांब गेलेल्या आहेत आणि तुमचं नातं हे खूप घट्ट झालेलं आहे. तुमच्यापासून तुमच्या जवळ ज्या काही निगेटिव्ह ज्या काही गोष्टी होत्या त्या तुमच्यापासून खूप लांब गेलेल्या आहेत. तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम करता, तुम्ही एकमेकांना खूप समजून घेता. ह्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. ज्या वेळेला पती आणि पत्नीचं नातं हे खूप घट्ट असतं त्यावेळेला पूर्ण घर हे फुलून गेलेलं असतं. कारण तिथे ताण तणाव नसतो, तिथे खूप सर्व लोक हे खुश झालेले असतात, आनंद असतात. त्यामुळे पती पत्नीमध्ये भांडण होणार नाही किंवा भांडण झालं तरी ते विकोपाला जाणार नाही. ह्या सर्व गोष्टी आपण स्वतः सुद्धा लक्षात ठेवायला हव्या. आता त्याचबरोबर दुसरा कुठला उपाय करता येईल? एक मधाची बॉटल घ्यायची आहे. जे मध आपल्याला छोटीशी बॉटल जी मिळते ती मधाची बॉटल सुद्धा घ्यायची आहे. एका व्हाईट कलरच्या पेपरवर जी व्यक्ती तुमच्यापासून लांब गेले किंवा तुमचं त्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे, म्हणजे नवरा बायकोच, बाकी हा विषय नाही, तर नवऱ्याचं किंवा बायकोचं नाव लिहा, त्या मधाच्या बॉटलमध्ये ठेवा. आणि ही मधाची बॉटल आपल्या घरात जिथे कुठे साऊथ वेस्ट डायरेक्शन असेल त्या साऊथ वेस्ट डायरेक्शनला ही मधाची बॉटल ठेवायची. मधाची बॉटल ठेवल्यानंतर ही मधाची बॉटल विसरून जा. ज्या वेळेला तुमचं प्रेम तुम्हाला पुन्हा मिळेल किंवा तुमचं नातं घट्ट होईल त्यावेळेला तुम्हाला जर आठवलं की तुम्ही मधाची बॉटल कुठे ठेवली, तर त्यावेळेला ही जी मधाची बॉटल आहे एखाद्या झाडाखाली टाकून द्या, परंतु बॉटल कचऱ्यात टाका आणि मध खाली करा. एवढंच काम करा. अजून काय करू शकता? तर आता बघा, ज्या वेळेला तुम्ही रात्री झोपणार त्यावेळेला झोपण्याच्या आधी तुम्ही नक्कीच परफ्यूमचा वापर करा. आता पूर्ण दिवस करायचा का? तर हो, पूर्ण दिवस तर तुम्ही करतातच, परंतु रात्री ज्या वेळेला आपण फ्रेश होतो आणि झोपायला जातो त्यावेळेला परफ्यूमचा वापर नक्कीच करून बघा. जी व्यक्ती तुमच्यापासून लांब गेले किंवा नवरा बायकोचं नातं हे घट्ट नसेल तर ते नातं नक्कीच घट्ट होईल. नात्यात मधुरता येईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुमचं नातं घट्ट होऊन तुम्ही एकमेकांपासून लांब जाणार नाही. आजचा छोटासा उपाय ज्यांना कोणाला हवा असेल, छोटे छोटे उपाय ज्यांना कोणाला हवे असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. आजचा विषय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.